हो, तुम्ही कधी रव्यामध्ये टोमॅटो घालून ही रेसिपी करून पाहिली का हो? अहो, पहिल्यांदाच मी बनवली आणि एवढी भन्नाट झाली होती, काय सांगावं तुम्हाला. म्हणूनच म्हटलं नाही, आता चला तुमच्यासोबत सुद्धा ही रेसिपी शेअर करायलाच हवी. तर त्यासाठी करायचं काय बघा, एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घरामध्ये जो मोठा रवा असेल तो आपल्याला छान असा बारीक करून घ्यायचा. 1 कप इतका रवा घेतला, बारीक करून घेतला. बारीक रवा असेल तर अतिउत्तम, तोच तुम्ही इथं वापरायचा आहे. लगेच 2 कांदे घेतले. कांद्यांना छान बघा या पद्धतीने साल काढून टकलं करून घ्यायचं, त्याचं नाक सुद्धा कापून घ्यायचं आणि लगेच इथे पहा बारीक कट करून घ्यायचं आहे. 2 टोमॅटो घेतले, स्वच्छ धुवून त्यांना सुद्धा अगदी व्यवस्थित बारीक कट करून घ्यायचंय. कांदा टोमॅटो आपल्याला बारीक कट करून घेतलेला साईडला ठेवून द्यायचा. त्याच्यानंतर लगेच इथे मी थोडासा पालक घेतलेला आहे. आता पालक सुद्धा स्वच्छ धुवून घ्यायचा आणि त्याच्यानंतर मग कट करून घ्यायचा. बरीचशी कोथिंबीर घ्यायची, ती सुद्धा व्यवस्थित अगदी कट करून घ्यायची. सर्व कट केलेले जिन्नस साईडला ठेवून द्यायचे. एक मोठं बाउल घ्यायचं, त्याच्यामध्ये रवा काढून घेतलेला आहे. लगेच त्याच्यामध्ये राहिलेला टोमॅटो आपण कट केलेला तो घालून घ्यायचा. कांदा घालून घ्यायचा त्याच्यावरती. सोबतच त्याच्यामध्ये 2 ते 3 मिरच्या मी बारीक कट करून घालून घेतलेल्या आहेत. पालक घालायचा, कोथिंबीर घालायची चिरून घेतलेली, काही मसाले घालायचे. त्यामध्ये हळद पावडर, धना पावडर, मिरची पावडर घातलेली आहे. चवीनुसार मीठ घालायचं. आता आवडीनुसार तुमच्या तिखट कमी जास्त करू शकतात. त्याच्यानंतर पहा त्याच्यामध्ये गव्हाचं पीठ इतकं, अर्धी वाटी इतकं गव्हाचं पीठ घेतलंय. छान असं बाइंडिंग येतं त्याच्यामुळे. आणि नंतर 1 कप ज्या कपाने आपण रवा मोजून घेतला त्याच कपाने 1 कप पाणी घालून घ्यायचं. आता नंतर पहा थोडं थोडं करून छान पाणी घालून घ्यायचं आपल्याला. 1 कप सुरुवातीला आणि नंतर अर्धा कप इतकं पाणी मी याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे. छान विस्करच्या मदतीने अगदी व्यवस्थित असं फेटून घ्यायचं. सुरुवातीला अर्धा कप घेतलं होतं, त्याच्यातलंच पाव कप घातलं होतं, नंतर पाव कप घातला, असं एकूण 1.5 कप पाणी घातलेलं आहे. पहा आता छान बॅटर तयार करून घेतलं. साईडला रेस्टला 10 मिनिटासाठी ठेवून द्यायचं. त्याच्यानंतर पहा इथे पाहू शकतात तव्याला तेल लावून घ्यायचं. आता हा तवा मी ऑनलाईनच घेतला होता. खूप मस्त तवा. याच्यावरती चपाती करा, भाकरी करा किंवा डोसा करा, एकच नंबर होतं. घ्यायचं असेल तर तुम्हाला फक्त कमेंटमध्ये लिंक टाईप करायची आहे. लिंक तुम्हाला मी डायरेक्ट तुमच्या DM मध्ये देणार आहे. तर इथे पहा आपल्याला छान असं तव्याला तेल लावून घेतल्यानंतर बॅटर थोडं थोडं करून पळीनं सोडायचं आहे. अगदी व्यवस्थित खरपूस असे हे मस्त असे हे धिरडे तयार करून घ्यायचे आहेत. पाहू शकता अलटपलट करून दोन्ही बाजूनी खरपूस भाजून घ्यायचे. खायला एकच नंबर लागतात. दुसरे सुद्धा मी याच पद्धतीने तयार करून घेते. एकदा का तुम्ही या पद्धतीने हे धिरडे घरातल्यांना करून खाऊ घातले तर अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडतात. सर्वांना अगदी झटपट होणारी रेसिपी आहे आणि खायला सुद्धा तितकीच टेस्टी लागते. जर तोंडाला चव नसेल तर नक्कीच तोंडाला चव आल्याशिवाय राहणार नाही. नेहमीचा नाश्ता खाऊन तुम्ही सुद्धा बोर झाला असेल तर नक्की एकदा हा नाश्ता बनवून पहा आणि मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. सर्व काढून घेतले की गरमागरम मग काही राहतच नाही. लगेच इकडे तिकडे अजिबात बघायचं नाही, लगेच खायला बसायचं. मग हे सॉस सोबत खावा किंवा दही सोबत खावा, एकच नंबर लागतात. तुम्ही सुद्धा बनवून पहा आणि कमेंट करून सांगा. जाता जाता चॅनलला सुद्धा फॉलो करून घ्या.